Good afternoon, friends. Topic number second, commercial crops. Crop number second, mango, म्हणजेच आंबा. Botanical name म्हणजे वनस्पती शास्त्रीय नाव मँजिफेरा इंडिका, फॅमिली ॲनाकार्डिएसी. कुळ origin Indo-Burma region, South East Asia. Uses आंब्याचे उपयोग. It is good source of vitamin A, B and C. आंबा हे पीक किंवा आंबा हे फळ यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व अ, ब आणि क हे असतात. मँगो फ्रूट हॅव व्हेरी हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. आंबा फळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि खनिजे असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे न्यूट्रिटिव्ह फूड म्हणून त्याचा वापर केला जातो. इट इज कन्झ्युम ॲज अ फ्रेश टेबल पर्पज फ्रूट. टेबल पर्पज म्हणजेच कापून खाण्यासाठी आंबा या फळाचा कापून खाण्यासाठी उपयोग होतो. मेनी प्रिझर्व्ड प्रोडक्ट्स लाईक जाम, कॅन्ड पल्प, पिकल्स, आमचूर आर प्रिपेअर्ड. या फळापासून जाम, कॅन्ड पल्प म्हणजेच आंब्याचा रस हा कॅनमध्ये अथवा बाटलीमध्ये साठवला जातो. पिकल्स म्हणजेच लोणचं आणि आमचूर म्हणजेच कच्च्या आंब्याच्या फोडी करून त्या उन्हामध्ये वाळवल्या जातात व त्या वर्षभर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतात. त्याला आपण आमचूर असं म्हणतो. ह्या गोष्टी आंब्यापासून प्रामुख्याने बनवल्या जातात. फ्रेश फ्रूट्स as well as preserved products exported to earn foreign exchange. म्हणजेच जी ताजी फळं आहेत आणि त्यापासून विविध अन्नपदार्थ जे तयार करतात किंवा साठवणुकीचे पदार्थ जे तयार करतात हे परदेशामध्ये पाठवून त्यापासून परकीय चलन हे भारताला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. मँगो लिव्स अँड फ्रूट्स आर युज्ड इन रिलिजन्स फंक्शन्स. म्हणजेच आंब्याची पानं आणि आंब्याची फळं ही वेगवेगळ्या सणांमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये शुभ म्हणून केला जातो. टॅनिन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बार्क. टॅनिन हा जो घटक आहे हा आंब्याच्या सालीमधून काढला जातो आणि त्याचा कापड निर्मिती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. सॉइल म्हणजेच जमीन. मँगो कॅन ग्रो ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल्स फ्रॉम ॲल्युव्हियल टू लॅटरॅटिक सॉइल. आंबा हे पीक वेगवेगळ्या जमिनींमध्ये जरी चांगलं येत असलं तरी सुद्धा ॲल्युव्हियल म्हणजेच गाळाची आणि लॅटरॅटिक म्हणजे जांभ्या दगडाची या दोन प्रामुख्याने जमिनीमध्ये ते उत्तम येतं. त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनही मिळतं आणि झाडांची वाढ ही देखील चांगली होते. इट प्रेफर्स स्लाइटली ॲसिडिक, वेल ड्रेन, डीप लोमी सॉइल विच इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. जी जमीन आपण निवडणार असू ती आम्लधर्मीय थोडी जर असेल, पाण्याचा साठा न होणारी, त्याचबरोबर वाळू मिश्रित जर असेल आणि ती सेंद्रिय पदार्थाने भरपूर असेल तर अशी जमीन आंब्यासाठी जास्त अनुकूल असते. द रेंज ऑफ pH शुड बी बिटवीन 5.5 to 7.5. जमिनीचा सामू हा 5.5 ते 7.5 एवढा असणं गरजेचं आहे. क्लायमेट म्हणजेच हवामान. इट इज ट्रॉपिकल क्रॉप रिक्वायर्स वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. हे उष्णकटिबंधीय पीक असून त्याला उबदार किंवा कोरडे
अशा दोन्ही प्रकारची हवामान मानवतात. कोकणामध्ये उबदार हवामान आणि घाटमाथ्यावरती कोरडं हवामान अशा दोन्ही प्रकारच्या हवामानामध्ये हे पीक उत्तमरित्या घेता येतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 24 to 27 डिग्री सेल्सिअस. सर्वसाधारणपणे फळ लागवडीसाठी 24 ते 27 अंश सेल्सिअस तापमान हे गरजेचं असतं. यापेक्षा कमी असणारं तापमान किंवा यापेक्षा जास्त असणारं तापमान आंब्यासाठी प्रतिकूल नसतं. इट कॅन डू वेल इन अन एरिया ऑफ ॲव्हरेज रेनफॉल ऑफ 250 सेंटीमीटर. ज्या भागामध्ये 200 ते 250 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो तो भाग या पिकाच्या लागवडीसाठी जास्त चांगला असतो. ब्राईट सनी डेज अँड लो ह्युमिडिटी आर आयडियल फॉर मँगो कल्टिवेशन. म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश आणि त्याचबरोबर कमी असलेले आर्द्रता या दोन्ही गोष्टी आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम मानल्या जातात. प्रोपगेशन म्हणजेच अभिवृद्धी. मँगो कॅन बी प्रोपगेटेड बाय टू वे, सेक्शुअल मेथड अँड असेक्शुअल मेथड. म्हणजेच लैंगिक पद्धत आणि अलैंगिक पद्धत. पहिल्यांदा आपण बघूया सेक्शुअल मेथड. बाय युझिंग सीड और स्टोन. सीड म्हणजेच आंब्याची बाळ, त्याला इंग्लिशमध्ये स्टोन असं म्हणतात. मँगो व्हेन प्रोपगेटेड बाय सीड डज कम ट्रू टू टाईप. जर आपण पाटेपासून म्हणजेच कोईपासून किंवा त्याच्या बियापासून जर लागवड केली तर आंब्याच्या झाडांच्या उत्पादनामध्ये विविधता आपल्याला बघायला मिळते. बीइंग हायली क्रॉस पॉलिनेटेड अँड हेटेरोझायगस इन नेचर. आंबा हे पीक हायली क्रॉस पॉलिनेटेड म्हणजेच आंबा ह्या पिकाला स्वतःचे परागीकरण किंवा स्वतःचे परागकण चालत नाहीत, त्याला दुसऱ्या जातीच्या आंब्याचे परागकण लागतात. त्यालाच आपण क्रॉस पॉलिनेटेड किंवा क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. अँड हेटेरोझायगस इन नेचर म्हणजे त्याच्यामध्ये विविधता आढळते. एक समान एकसारखी एकाच वेळेस फळं येत नाहीत आणि यामुळे या फळांना चांगला बाजारभाव मिळत नाही, म्हणून ही हेटेरोझायगोसिटी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक असू शकते. सेकंड, असेक्शुअल मेथड. बाय मीन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन commercially mango is propagated by asexual method to get true to type and early yielding plants. It is propagated by grafting, stone grafting, approach grafting, veneer grafting and side grafting. Asexual method म्हणजेच अलैंगिक पद्धत. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये आंब्याची रोप बियांचा वापर न करता इतर कोणत्याही झाडाच्या भागापासून रोपे निर्माण केली जातात किंवा तयार केली जातात, त्याला आपण असेक्शुअल मेथड असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये रूट्स असतील, पानं असतील, फांदे असतील, फ्लॉवर्स असतील, असे कोणतेही वेगवेगळे पार्ट्स, बल्ब असतील, असे कोणतेही वेगवेगळे पार्ट्स असू शकतात. बाय मीन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह मेथड याच भागांना आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट असं म्हणतो. आणि ह्यासाठीच आंब्यामध्ये ट्रू टू टाईप म्हणजे एक समानता प्रत्येक झाडामध्ये येण्यासाठी आपण अलैंगिक पद्धतीने त्याची अभिवृद्धी करतो, बियाण्याने अभिवृद्धी करत नाही. अँड अर्ली यील्डिंग प्लांट्स, आणि त्यामुळेच आपल्याला लवकर आणि भरपूर असं उत्पादन मिळू शकतं. इट इज प्रोपगेटेड बाय ग्राफ्टिंग. त्याचबरोबर ग्राफ्टिंगच्या माध्यमातून सुद्धा याची अभिवृद्धी केली जाते. मग यासाठी स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, विनियर ग्राफ्टिंग, साइड ग्राफ्टिंग अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. प्लांट डिस्टन्स अँड स्पेसिंग. झाडाचं अंतर. त्यामध्ये दोन प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट डॉर्फ व्हरायटीज अँड सेकंड टॉल व्हरायटीज. डॉर्फ व्हरायटीज आर प्लांटेड 7 into 7 meter distance and tall varieties are planted 10 into 10 meter distance.
म्हणजे ज्या बुटक्या वाढणाऱ्या जाती आहेत त्या 7 बाय 7 मीटर या अंतरावर लागवड केली जाते आणि ज्या उंच वाढणाऱ्या किंवा पसरणाऱ्या जाती आहेत त्यांची लागवड 10 बाय 10 मीटर वरती केली जाते. प्लांटिंग मेथड, लागवडीची पद्धत. ओपन द पिट्स of the size 90 into 90 into 90 सेंटीमीटर ड्युरिंग समर मंथ्स. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये 90 बाय 90 बाय 90 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या अंतराचा खड्डा तयार करून त्यामधील माती ही कोणत्याही एका साइडला काढून घ्यायची असते. These pits are filled with 20 to 25 kg FIM प्लस टॉपसॉइल. आणि असे जे उन्हाळ्यामध्ये काढलेले खड्डे असतात त्याच्यामध्ये 20 ते 25 किलो शेणखत अधिक जी वरच्या भागातील माती असते ती जी सुपीक माती असते अशा दोघांचं मिश्रण करून ती माती खड्ड्यामध्ये भरून घ्यायची असते. ही भरण्यापूर्वी त्या मातीमध्ये यू हॅव टू ऍड 10 ग्रॅम फोरेट should be mixed per pit to control termites or ants. या मातीमध्ये किंवा या मिश्रणामध्ये 10 ग्रॅम फोरेट हे जे इन्सेक्टिसाइड आहे की ज्यापासून आपण वाळवी व त्याचबरोबर मुंग्या या रोखू शकतो किंवा त्यांना मारू शकतो, हे औषध त्या मातीमध्ये मिसळायचे आणि मगच खड्डा आपला भरून घ्यायचा. प्लांटिंग सीझन, लागवडीचा हंगाम. रेनी सीझन म्हणजेच आंब्याच्या कलमांची लागवड ही जूनच्या सुरुवातीला पावसाळ्यामध्ये म्हणजेच खरीप हंगामामध्ये केली जाते. आफ्टर केअर्स, लागवडीनंतर घ्यावयाची काळजी. आफ्टर प्लांटिंग युनिफॉर्म मॉइश्चर लेवल शुड बी मेंटेन. लागवडीनंतर जमिनीमध्ये ठराविक प्रमाणात पाणी असणं गरजेचं आहे. लागवड केल्यावरती काही वेळा पाऊस न आल्यास अशा झाडांना पाणी देणं गरजेचं असतं की जेणेकरून जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल म्हणजे जमिनीमध्ये आर्द्रता ही टिकून राहू शकेल. वॉटर स्टॅग्नेशन शुड बी अवॉइडेड. परंतु जर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर झाडाच्या भोवती पाणी साठणं टाळणं गरजेचं असतं, अन्यथा झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात मर म्हणजेच मॉर्टॅलिटी बघायला मिळते. यूज लोकली अवेलेबल मटेरियल टू प्रोटेक्ट सीडलिंग्स फ्रॉम हॉट अँड ड्राय सन. तुमच्याकडे लोकली म्हणजेच आपल्या शेतावरती जे काही मटेरियल मिळेल त्यापासून झाडाचं उष्ण आणि कोरड्या उन्हापासून संरक्षण करणं गरजेचं असतं. मग हे मटेरियल कोणतं असू शकेल तर नारळाच्या झापा असू शकतील, त्याचबरोबर ट्विग्स असू शकतील, त्याचबरोबर अरेकानट म्हणजे सुपारीची पानं असू शकतील. तर यांचं जर आपण आच्छादन दिलं झाडावरती तर झाडाचं प्रतिकूल उन्हापासून संरक्षण होऊ शकेल आणि झाडामध्ये मर कमी येईल. Manures. The manuring program should be as follows. Age of the tree from first year up to above 10 years and then given FIM, nitrogen, phosphorus and potash dose in kg and gram form. खत व्यवस्थापन हे खालीलप्रमाणे आहे. झाडाचं वय 1 ते 10 वर्ष इथपर्यंत दिलंय आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये शेणखत, नत्र, स्फुरद आणि पालाश ह्या गोष्टी किलो आणि ग्रॅम मध्ये दिलेले आहेत. पहिल्या वर्षी 10 किलो शेणखत, 20 ग्रॅम नत्र, 18 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश अशी खतं द्यायची आहेत. आणि त्यानंतर हे झाडाच्या वयानुसार अन्नद्रव्याची गरज ही वाढवत न्यायचे आणि 10 वर्षाच्या पुढील झाडांसाठी 75 किलो शेणखत, 500 ग्रॅम नायट्रोजन, 360 ग्रॅम पोटॅश आणि 750 ग्रॅम फॉस्फरस असं आपल्याला द्यायचं. इरिगेशन म्हणजेच
पाणी व्यवस्थापन. फर्स्ट इरिगेशन इज गिवन just after the planting. Irrigation interval depends upon type of soil and season. जर आपण खरीप हंगामामध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये झाडांची लागवड करत असू आणि पाऊस जर अचानक गेला किंवा बराच काळासाठी पाऊस जर पडला नाही, तर अशा नवीन लागवड केलेल्या रोपांना पाणी देणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हे पाणी देणं जमिनीचा प्रकार आणि आपण कोणत्या ऋतूमध्ये या झाडांची लागवड करतोय यावरती सर्वस्वी अवलंबून असतं. इरिगेशन शुड बी गिवन at an interval of 2 to 3 days during summer in the first year. म्हणजेच लागवडीनंतर पहिल्या वर्षी झाडाला उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 दिवसाच्या अंतराने पाणी देणं गरजेचं असतं. नेक्स्ट 2 to 5 years irrigation should be given at an interval of 4 to 5 days in summer. लागवडीपासून 2 ते 5 वर्षापर्यंत झाडाला 4 ते 5 दिवसाच्या अंतराने उन्हाळ्यामध्ये पाणी देणं अत्यंत आवश्यक असतं. इरिगेशन शुड बी गिवन ॲट फ्लॉवरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. त्यानंतर 5 वर्षानंतर मात्र ज्यावेळेस झाडांना फुलं आणि फळं येत असतात त्यावेळेस जर आपण पाण्याचा पुरवठा केला, प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी दर 15 दिवसाच्या अंतराने जर आपण ते दिलं तर झाडांच्या फुलांची आणि फळांची गळ कमी होते. परिणामी फळांचा आकार वाढतो, फळांना चव चांगली येते, फळांमध्ये रंग चांगला येतो आणि त्याचबरोबर फळांचं वजन वाढण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपल्याला अधिक उत्पन्न किंवा जादाचं उत्पन्न बघायला मिळतं. इंटरक्रॉपिंग म्हणजेच आंतर लागवड. फर्स्ट क्रॉप लाईक पपया, pineapple or vegetable crops can be grown and intercrops if irrigation facilities are available during first 8 to 10 years. जर पहिल्या 8 ते 10 वर्षामध्ये आपल्याकडे पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असेल तर आंबा या पिकामध्ये मधल्या जागेमध्ये पपया, अननस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण उत्पादन घेऊ शकतो आणि पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पैसे मिळू शकतात. हार्वेस्टिंग अँड यील्ड, काढणी आणि उत्पादन. मँगो प्रोड्यूस फ्लॉवरिंग इन द मंथ ऑफ नोव्हेंबर अँड कंटिन्युअस टिल फेब्रुवारी. फ्रूट्स बिकम रेडी फॉर हार्वेस्ट इन द मंथ ऑफ मार्च. आंब्याच्या झाडाला फुलोरा हा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून येण्यास सुरुवात होते, ते अगदी डिसेंबर, जानेवारी, अगदी फेब्रुवारी पर्यंत मोहर येताना आपल्याला झाडांवरती पाहायला मिळतो. त्यानंतर मात्र फळ काढणीसाठी मार्च पासून ते मे पर्यंत सुरुवात करता येते. दॅट इज 4 to 5 months आर रिक्वायर्ड फ्रॉम फ्लॉवरिंग टू फ्रूट हार्वेस्ट. म्हणजेच नोव्हेंबर पासून ते मे पर्यंत फळ तयार होण्यापासून फळ काढणीपर्यंत 4 ते 5 एवढ्या महिन्याचा कालावधी आपल्याला जाणं गरजेचं असतं. त्यानंतरच फळं तयार होतात. साइन ऑफ मॅच्युरिटी, फळांची पक्वता. फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट्स म्हणजे फळांचा रंग, फळांची चव, फळाचा आकार, फळाचं वजन यावरती फळ काढणी ही अवलंबून असते. कलर चेंज फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन. फळांचा रंग हा गडद हिरव्यापासून पोपटी कलरचा अथवा पिवळसर कलरचा बघायला मिळतो. when 1 or 2 ripe fruits fall from the tree. त्यानंतर मात्र 1 ते 2 फळं ही झाडावरून पिकलेली खाली पडलेली बघायला मिळतात. त्यालाच आपण मराठी भाषेमध्ये फोड किंवा टपका असं म्हणू शकतो. Specific gravity of fruit at maturity ranges between 1.01 to 1.02. फळाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 1.01 ते 1.02 एवढी असणं गरजेचं आहे, तरच ते फळ तयार झालंय असं आपण म्हणू शकतो.
Brix saccharometer reading at maturity ranges between 12 to 15 Brix. Brix म्हणजे शुगर अथवा साखर अथवा सुक्रोज हे मोजण्याचं एकक आहे आणि सॅकॅरोमीटर हे सुक्रोज फळामधील मोजण्याचं यंत्र आहे. त्या सॅकॅरोमीटरच्या मदतीने आपण फळामधील साखरेचं प्रमाण किंवा सुक्रोजचं प्रमाण मोजू शकतो आणि ते 12 ते 15 ब्रिक्स एवढं असणं गरजेचं आहे, तरच फळ तयार आहे अथवा गोडीला आहे असं आपण म्हणू शकतो. ऍक्च्युअल हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. When fruits are ready for harvesting, fruit picker climbs on the tree and collect fruits in bags. फळ काढणीच्या वेळेस फळ काढणारा माणूस झाडावरती चढतो आणि फळं ही पिशवीमध्ये जमा करतो. Recently, कोकण कृषी विद्यापीठ दापोली has developed a mango picker called as नूतन झेला. सध्याच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी आंबा काढण्यासाठी एक नवीन प्रकारचा झेला तयार केलाय. त्या झेल्याचं नाव नूतन झेला असं म्हटलं जातं. ह्या झेल्यामुळे आंब्याची फळं ही देठासहित तोडली जातात, त्यामुळे आंब्यावरती पडणारे डाग याचं प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतं आणि फळं ही आकर्षक दिसतात. हार्वेस्ट द फ्रुट्स केअरफुली. Do not damage the fruits during harvesting. फळं काढणी करत असताना ती काळजीपूर्वक करायचे आणि फळं काढल्यावरती त्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. रिसेंटली नूतन झेला इज युज्ड फॉर मँगो हार्वेस्टिंग. सध्या नूतन झेला हा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित असून तो आंबा काढणीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. काढणी व उत्पादन प्रति हेक्टरी up to 10 year age 500 to 800 fruits per tree or 8 to 10 tons per hectare production you will be get. After 15 years 1000 to 3000 fruits per tree or 12 to 20 tons per hectare production you will be get. सर्वसाधारण 10 वर्षापर्यंत 500 ते 800 फळ प्रति झाड किंवा 8 ते 10 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं आणि 15 वर्षांनंतर 1000 ते 3000 फळ प्रति झाड किंवा 12 ते 20 टन एवढं उत्पादन प्रति हेक्टरी आपल्याला एका झाडापासून मिळू शकतं. जाती म्हणजेच व्हरायटीज. टेबल पर्पज व्हरायटीज म्हणजे कापून खाण्यासाठी असणाऱ्या जाती. अल्फान्सो, केसर, नीलम, तोतापुरी, दशहरी, लंगडा, रत्ना, गोवा मानपूर, आम्रपाली आणि मल्लिका. ज्युसी व्हरायटीज ज्यापासून ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केला जातो त्यांना आपण ज्युसी व्हरायटीज म्हणतो किंवा रसाळ जाती असं म्हणतो. त्याच्यामध्ये पायरी आणि दूध पेढा या येतात. पिकल अँड प्रिझर्व व्हरायटीज जे लोणचं बनवण्यासाठी किंवा आंबा टिकवून ठेवण्यासाठीच्या जाती ह्या केरळामध्ये प्रामुख्याने आढळतात. फॉर पिकल्स अँड गवाची पटेल और अमानी फॉर प्रिझर्व्स. रेग्युलर व्हरायटीज नेहमीच्या जाती. अल्फान्सो, पायरी, लंगडा, सिंधू. सिंधू इज अ स्टोनलेस व्हरायटी म्हणजे त्यामध्ये बाट आढळत नाही किंवा जर आढळली तर ती पेपरच्या आकाराच्या एवढी पातळ असते आणि तिचं वजन साधारणतः 6 ग्रॅम एवढं असतं. रेग्युलर बिअरिंग व्हरायटीज नियमित बहार धरणाऱ्या जाती किंवा नियमित फळं येणाऱ्या जाती. नीलम, आम्रपाली, मल्लिका अँड रत्ना. स्पॉन्जी टिश्यू. Mainly in mango, there is a 2 types of disorders are found. First is a spongy tissue and second is a alternate bearing. आंबा या पिकामध्ये सर्वसाधारणपणे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर या 2 प्रकारचे आढळतात. एक म्हणजे स्पॉन्जी टिश्यू म्हणजे साका आणि अल्टरनेट बेअरिंग म्हणजेच 1 वर्ष आड फळांची लागण होणं. त्यातलं पहिलं बघूया. फर्स्ट
स्पॉन्जी टिश्यू म्हणजे साका. It is the problem of Alfonso variety. The fruits after ripening develops some non-edible sour corky patches, air pockets of whitish to yellow color having fermented smell. स्पॉन्जी टिश्यू म्हणजे अल्फान्सो म्हणजे हापूस या जातीमध्ये हा प्रामुख्याने आढळतो. त्याची फळं खाण्यासाठी योग्य नसतात. फळांच्या आतमधील गर यामध्ये पॅच तयार होतात आणि त्याच्यामध्ये हवा राहते. तो गर सर्वसाधारण पांढरट किंवा पिवळ्या आकाराचा आपल्याला बघायला मिळतो आणि त्यापासून किंवा त्यामध्ये कुजलेला असा वास येतो. अशी फळं खाण्यासाठी योग्य नसतात. The extent of damage varies from 1 to 3 centimeter, but in the extreme cases, the entire fruit is affected. सर्वसाधारणपणे 1 ते 3 सेंटीमीटर एवढा भाग हा आंब्यामध्ये साक्यामुळे खराब होतो. परंतु जर साक्याचं प्रमाण आंब्यामध्ये वाढलं तर तो त्यापेक्षाही जास्त खराब होऊ शकतो अथवा पूर्ण फळ खराब होऊ शकतं की जे फळ खाण्यासाठी योग्य नसतं. The deficiency of calcium indicated as a cause of spongy tissue. जर आंब्याच्या झाडामध्ये कॅल्शियम या मूलद्रव्याची कमतरता जाणवली किंवा भासली तर साका याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. रेमेडीज म्हणजे उपाय. ग्रो स्पॉन्जी टिश्यू रेजिस्टंट व्हरायटी रत्ना, सिंधू म्हणजे साका विरहित अशा जाती आपण लागवड केली तर साका हा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर टाळता येऊ शकते. त्यासाठी रत्ना किंवा सिंधू या जातींची लागवड करायची. हार्वेस्ट द फ्रूट 60 to 70% मॅच्युरिटी. फळांची काढणी ही 60 ते 70% तयार झालेली असताना म्हणजेच परिपक्व झालेली असताना करायचे. यूज मल्चिंग अँड मेंटेन व्हेजिटेशन इन ऑर्चर्ड. आपण आंब्याच्या झाडाखाली आच्छादन घालायचंय की जेणेकरून कॉन्व्हेक्टिव्ह हीट म्हणजे तापमानातील हीट ही कमी करता येईल आणि आंब्याच्या बागेमध्ये जर झाडपाला ठेवला किंवा छोट्या छोट्या वनस्पती ठेवल्या तर आंब्याच्या बागेमध्ये आर्द्रता टिकून राहू शकते आणि बागेमधील तापमान हे आपल्याला कमी करता येऊ शकतं. गिवन प्री हार्वेस्ट कॅल्शियम डीप टू मँगो फ्रुट्स. काढणीपूर्वी जर आपण आंब्याची फळं कॅल्शियम या अन्नद्रव्यामध्ये बुडवली तर या साक्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतं अथवा टाळता येऊ शकतं. अवॉइड एक्सपोजर ऑफ फ्रुट्स टू डिटेक्ट सनलाइट आफ्टर हार्वेस्ट. काढणीनंतर आपण फळं उन्हामध्ये न ठेवता ती सावलीमध्ये ठेवायची आहेत. अन्यथा अशी फळं आपण जर पाण्यामध्ये ठेवली किंवा पाण्यामध्ये ओतली तर त्यांमधील असलेली उष्णता कमी करता येते आणि साका हा टाळता येऊ शकतो. सेकंड डिसऑर्डर इज अल्टरनेट बिअरिंग और बायनियल बिअरिंग इन मँगो. दुसरी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे ती म्हणजे अल्टरनेट बिअरिंग किंवा बायनियल बिअरिंग इन मँगो. इट इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ अ मँगो ट्री टू बिअर हेवीली इन 1 year and there is less or no crop during next 1 to 2 years is called as alternate bearing. अल्टरनेट बिअरिंग याचा अर्थ आंब्याच्या झाडाला 1 वर्ष आड फळ लागणं यालाच आपण अल्टरनेट बिअरिंग असं म्हटलं जातं. आंब्याच्या फळामध्ये 2 प्रकारची वर्ष असतात. फर्स्ट इयर इज ए ऑन इयर अँड सेकंड इयर इज ए ऑफ इयर. पहिल्या वर्षी ज्या वर्षी फळं लागतात त्याला आपण ऑन इयर असं म्हटलं जातं आणि ज्या वर्षी फळं लागत नाहीत त्याला आपण ऑफ इयर असं म्हणतो. इट इज नॅचरल टेंडन्सी ऑफ अ मँगो ट्री टू बिअर हेवीली इन 1 year. हे एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया आहे आंब्याच्या झाडाची. सर्वसाधारण ही प्रक्रिया तुम्हाला अल्फान्सो म्हणजे हापूस आंबा आणि केशर आंबा याच्यामध्ये बघायला मिळते. अँड देयर इज अ लेस और नो क्रॉप ड्युरिंग नेक्स्ट 1 to 2 years. मात्र 1 वर्ष फळ भरपूर लागल्यानंतर दुसऱ्या वर्षी किंवा सलग 2 वर्ष फळांचं प्रमाण अतिशय कमी राहतं किंवा फळं लागत नाहीत. यालाच आपण अल्टरनेट बिअरिंग असं म्हणतो किंवा 1 वर्ष आड फळ लागणं असं म्हणू शकतो. कॉजेस म्हणजे कारण और फॅक्टर्स अफेक्टिंग अल्टरनेट बिअरिंग इन मँगो. कोणकोणती कारणं आहेत
या अल्टरनेट बिअरिंग साठी किंवा 1 वर्ष आड फळ लागण्यासाठी कोणती कोणती कारणं आहेत ते आपण खालील प्रमाणे बघू शकतो. फर्स्ट, जेनेटिक फॅक्टर. सेकंड, CN रेशो. थर्ड, सेक्स रेशो. and fourth, age of the plant. First, genetic factor. The varietal characters are the genetic constituent of the plant. Some varieties bear regularly, example Neelam and Ratna. The varietal characters are genetic constituent of the plant. Some varieties are bear regularly. म्हणजेच काही व्हरायटी अशा असतात जेनेटिकली की ज्या रेग्युलरली लागत असतात. मग त्यामध्ये नीलम आणि रत्ना आहे. या व्हरायटीची जर आपण लागवड केली तर आपल्याला अल्टरनेट बिअरिंग म्हणजेच 1 वर्ष आड फळ लागणं हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करता येऊ शकतो. CN रेशो, कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो. फ्लॉवरिंग डिपेंड्स अपॉन कार्बन नायट्रोजन कंटेंट. ज्यावेळेस झाडाला फुलं येतात त्यावेळेस कार्बन आणि नायट्रोजनचं प्रमाण हे योग्य असणं गरजेचं असतं, अन्यथा झाडाला फळं आणि फुलधारणा किंवा फळधारणा ही अतिशय कमी होते. सेक्स रेशो. द व्हरायटी विथ लो पर्सेंटेज ऑफ परफेक्ट फ्लॉवर मे टर्न इनटू ऑफ इयर. जर अशा जातींमध्ये समलैंगिक फुलं ही जर कमी असतील किंवा संयुक्त फुलं ही जर कमी असतील तर अशा जातींमध्ये आपण ऑफ इयर येताना बघायला मिळू शकतं. एज ऑफ द प्लांट. अप टू 10 years ऑलमोस्ट व्हरायटीज आर रेग्युलर बिअरर. जर झाडाचं वय 10 वर्ष असेल तर अशा जातींमध्ये आपल्याला नियमित फळं लागलेली बघायला मिळू शकतात. Adverse climatic condition. Very high temperature, heavy rainfall, frost, low humidity, strong wind at the time of a flowering induce off year. जर हवामान योग्य नसेल, जास्त वादळ वारे पाऊस असतील तर मात्र आपल्याला फळांची गळ फुलांची गळ होताना बघायला मिळते आणि अल्टरनेट बिअरिंग किंवा 1 वर्ष आड फळं येणं हा प्रॉब्लेम दिसू शकतो. पेस्ट अँड डिसीज, कीड आणि रोग. मँगो हॉपर म्हणजेच तुडतुडे. पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी रोग यांसारख्या रोगांमुळे जर आपलं झाड रोगग्रस्त असेल तर मात्र आपल्याला फळं आणि फुलांची गळ बघायला मिळते आणि आपल्या झाडाच्या उत्पादनावरती परिणाम होताना बघायला मिळतो. रेमेडीज, उपाय. स्प्रे कल्टार टू रिड्यूस फ्लॉवरिंग. झाडावरती कल्टार चा स्प्रे द्यायचा आहे किंवा फवारणी करायची. सॉइल ड्रेंचिंग ऑफ कल्टार 5 to 10 kg पर ट्री. प्रत्येक झाडाला 5 ते 10 किलो कल्टारचा डोस द्यायचा आहे. गिव्ह बूस्टर डोस ऑफ 1 kg नायट्रोजन पर ट्री ड्युरिंग ऑन इयर. म्हणजे झाडाला मोठ्या प्रमाणात ज्यावेळी फळं लागलेली असतील त्यावेळेस 1 किलो नत्र हे जमिनीतून किंवा फवारणीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचंय. स्मजिंग प्रोड्यूस स्मोक. प्रॅक्टिस शुड बी डन. म्हणजे झाडाच्या खाली जर आपण धूर तयार केला आणि असा धूर जर आपण झाडाच्या पानांमधून पास केला तर ऍसेटिलीन नावाचा गॅस बाहेर पडतो आणि ह्या गॅसमुळे मोठ्या प्रमाणात झाडाला फुलं येऊ शकतात किंवा फुलोरा येऊ शकतो आणि झाडाचं उत्पादन हे वाढू शकतं. ऑर्चर्ड शुड बी केप्ट फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीज. तुमची जी बाग आहे किंवा तुमचं ते झाड आहे हे कीड आणि रोग यांपासून परावृत्त ठेवायचंय. म्हणजेच वेळेवरती कीटकनाशकाच्या किंवा बुरशीनाशकाच्या फवारण्या द्यायच्या की जेणेकरून आपल्या बागेमध्ये कीड आणि रोगांचं प्रमाण कमी राहील. ग्रो रेग्युलर बिअरिंग व्हरायटीज. रत्ना, मल्लिका, आम्रपाली. जर अल्टरनेट बिअरिंग येत असेल तर आपल्या बागेमध्ये रत्ना, मल्लिका, आम्रपाली यासारख्या नियमित फळं देणाऱ्या म्हणजेच रेग्युलर बिअरर व्हरायटीज जाती लावायच्या आहेत की जेणेकरून अल्टरनेट बिअरिंग ही जी समस्या आहे ही आपल्याला कमी करता येऊ शकेल. धन्यवाद.